वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. मागच्या श्लोकात सांगितलेलाच मुद्दा पुन्हा भगवान त्या ठिकाणी सांगतायत की विद्वान लोकांनी सामान्य माणसांचा बुद्धिभेद करू नये. पण त्याला आणखीन जरा तपशील जोडला या ठिकाणी. 28वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायामधला. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वान सज्जते. त्या ठिकाणी 2 नवीन शब्द आणलेत, गुणकर्म विभाग. आणि गुण विभाग आणि कर्म विभाग असे 2 भाग आहेत, आणि ते समजून घेणं महत्वाचं आहे. आता गुण म्हणजे शेवटी प्रकृतीचे गुण आहेत, 3 गुण, सत्व रज तम. त्या 3 गुणांचा नीट समजून घेणे असं भगवंत म्हणतायत. गुणकर्म गुण विभाग म्हणजे तो झाला. प्रत्यक्ष आत्मा तर काही करत नाही खरं, पण ह्या गुणांशी संपर्क आल्यामुळे तो म्हणतो की मी करतो म्हणून. म्हणून या 3 गुणांचं वर्णन केलंय. किंवा सत्वगुण जो आहे त्यामधनं त्याचा परिणाम ते कर्म करण्याची प्रवृत्ती आहे. मी पण परवा सांगितलं तुम्हाला की त्रिगुण म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती, म्हणजे सत्व म्हणजे चांगलं कर्म करण्याची प्रवृत्ती. नंतर रज म्हणजे सतत काही ना काहीतरी करत राहायचं, आणि तम म्हणजे करत राहायचं म्हणजे चांगलं आणि वाईट दोन्ही मध्ये येतं. पण तमगुण हा प्रमाद, पाहिजे ते करतच नाही नेमकं, आणि आळस अशा परिणामात नसतात. तर मग हे सगळे गुण आहेत, प्रकृतीचे गुण आहेत, प्रत्येका व्यक्तीमध्ये आहेत, आणि त्या गुणाच्या माध्यमातून कामं होतात. आत्मा समजतो की मी करतो म्हणून, आत्मा नाही करत, हे गुण करत असतात. त्याच्या गुणाचं प्राबल्य ज्या व्यक्तीत जास्त आहे त्या व्यक्तीत तशा प्रकारचे कर्म करत होतो. म्हणजे आत्मा तो एकच आहे, आत्म्याचा काही प्रश्न येत नाही. आत्मा एक असेल तरी पण ह्या गुणांच्या माध्यमातून निरनिराळी कर्म निरनिराळे लोक करतात. हा गुणविभाग झाला. आणि कर्मविभाग म्हणजे काय तर शरीर मन बुद्धीने होणारी सगळी जी कर्म आहे ती सगळी कर्म विभागात आलेली. शरीर काही कर्म करतं, बुद्धी काय करते, मन काय करतं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत शरीर मन बुद्धीच्या, या तात्पुरत्या आहेत. कारण त्या करतात संपून जातात, म्हणजे क्षणभंगूर आहेत, अशा कायमस्वरूपी नाही आहेत त्या क्षणभंगूर आहेत. मी या गोष्टी हे सगळं जाणणे कर्म गुणांच्या प्रेरणेने होतात असतील तशी, आणि जी कर्म आहेत शरीराची कर्म विभागामधली ती क्षणभंगूर आहेत, काही कायमची नाही आहेत. तर ह्या दोन्हींना जाणणं म्हणजे तत्ववित्तू आहे. लक्षात घ्या, तत्ववित्तू म्हणजे ह्या दोन्हींचं तत्व जाणलं पाहिजे. आणि तत्व म्हणजे काय तर गुणविभाग आणि कर्मविभागापेक्षा आत्मा निराळा आहे, तो निर्लेप आहे, हे त्याचं तत्व आहे. आणि हे जाणणारे न जाणणारे अशा अर्थाने आहे. त्याचा उल्लेख पुढच्या श्लोकात आणखीन येणार आहे तपशीलवार. पण हे सगळं जाणणारे जे ते तत्ववित्तू आहेत. मग ते म्हणतात की काय नाही, सगळ्या गुणांमध्येच चाललेलं आहे, गुण आणि कर्मातनं चाललेलं आहे, आत्म्याचा म्हणजे माझा काही संबंध नाही त्याशी, मी काही प्रत्यक्ष काही करत नाही, हे लक्षात येणं हे तत्ववित्तू लोकांचं लक्षण आहे. आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत. मीच करतो, मलाच पाहिजे, मलाच परिणाम मिळणार, अशा कुठल्या प्रकारची आसक्ती त्याच्यामध्ये नसते. हे तत्ववित्तू लोकांचं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये तसंच खुलासा आहे. प्रकृते गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णभिन्न विचालयेत. तर कृष्णभिन्न आणि अकृष्णभिन्न हे 2 शब्द या ठिकाणी आले. मागच्या श्लोकाचाच पुढे संदर्भ दिला त्याने की प्रकृतीच्या गुणाने आणि या कर्माने, म्हणजे गुण विभाग आणि कर्म विभागाने मोहित झालेली आहेत माणसं, ती संसारात अडकून पडतात. आणि मी करतो म्हणायचं, करत राहायचं, तेव्हा त्याचे परिणाम पण फळे मिळतात, ते भोगायला लागतात. म्हणून जन्मबंधाच्या चक्रामध्ये ते अडकून पडतात. तेव्हा त्यांना नीट समजत नाही काय हे सगळं आहे ते, म्हणून त्यांना अकृष्णविंद म्हणलेलं आहे. ते चांगली कामही करतात,
पण काहीतरी प्राप्ती करता करतात, फळाच्या अपेक्षेने करतात. जे मिळणारं फळ आहे ते नाशवंत आहे, म्हणजे नाशवंत गोष्टीच्या अपेक्षेने ते कामं करतात. चांगली असतील, नाही तसं नाही, पण तरी त्यांना त्याचं तत्व जाणलेलं नाही, त्यामुळे ते अडकून पडतात. कारण त्याचे जे फळ आहे ते भोगायला लागतात, त्यामुळे ते अडकून पडतात. त्यातनं त्यांचा स्वतःचा उद्धार होत नाही. त्यांना फळं मिळतात, त्याचे काही भोगायला मिळतात, कदाचित चांगले पण असतील, पण ते भोगच आहेत. ते काही आत्मोद्धार किंवा मुक्ती मिळवून देणारे नाही आहेत. आता हे अकृष्णविंद लोकांचं आहे. आणि कृष्णविंद म्हणजे काय, हे सगळं ज्ञान आहे सगळं याचं. आतापर्यंत आपण जे ऐकलं ते, की आत्मा निराळा आहे, कर्म सगळे गुणकर्म गुणामुळे होतात, कर्मामुळे होतात, मी काही करत नाही, मी वेगळा आहे. हे पूर्णपणे जाणलेला माणूस जो आहे तो पण कर्म करतो, पण तो आत्मउद्धारा करतो. कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही, ममता नाही, आसक्ती नाही. त्यामुळे त्यातनं त्याचा उद्धार होतो त्याच कर्मातून. हे कर्म तेच लक्षात आहे. करण्यामागची भूमिका बदलली की परिणाम बदलतो. आसक्ती येऊन केलं की मग त्याला संसारात अडकून पडावं लागतं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात. पण सगळं सोडून केलेलं कर्म तर तो मुक्तीच्या मार्गाला जातो. त्या सगळं सोडून कर्म करणाऱ्यांनी असं म्हटलं या ठिकाणी पुन्हा, की जे आसक्ती करता कर्म, आसक्तीच्या माध्यमात आसक्तीमुळे कर्म करतात आणि अडकून पडतात, त्यांचा बुद्धिभेद करू नये. आणि हाच मुद्दा मागच्या वेळेला पण आला होता आणि आता पण आलेला आहे. याचं कारण असं आहे की एकदा ही माणूस त्याच्या पलीकडे गेला की त्याला एक प्रकारचा आनंद होतो, त्याच्यामध्ये चांगलं वाटतं. म्हणजे मग त्याला असं वाटतं की आपल्याला एवढं चांगलं वाटतं, आपण दुसऱ्यांना सांगूया. तो कर्म सोडून दिलेला आहे सगळं, त्याने सगळ्यात पुढे गेलाय तो, त्यामुळे त्याला कर्माची पण काही अपेक्षा राहिली नाही. मागच्या एका श्लोकात म्हटलं ते, मला तर कुठल्याही कशाची अपेक्षा नाही आहे तसं. त्यामुळे तो इतरांना पण ते समजून सांगायला सांगतो की तुम्ही पण सोडून द्या सगळं, असं का. इतर लोकांना ते तत्व समजलेलं नाहीये, मगाशी म्हटलं आपण तत्ववित्तू नाही समजलेलं, आणि त्यामुळे ते अडकूनच पडलेले आहेत. पण त्यांना कर्म सोडायला सांगितलं की तेही कर्म सोडतील, मग हेही नाही तेही नाही, त्यांचं नुकसान होईल. आणि म्हणून भगवंत म्हणतो की तत्ववित्तू लोकांनी आपण अशीच कर्म करावीत, जी पाहिजे आसक्ती अहंकार सोडून, फलाशा सोडून लोकांकडनं पण कर्म करून घ्यावी. त्यांना कर्म सोडा असा सल्ला देऊ नये. आणि नेमका हा सल्ला अर्जुना करता पण आहे की कर्म सोडू नको, कर्म कर. भगवंत आहे तत्ववित्त, अर्जुन मोहात अडकलाय सगळ्या नातेवाईकांच्या. त्यामुळे त्याला सांगितले की तू ते त्या मोहातनं बाजूला येऊन कर्म कर. हा संदेश अर्जुनाला पण आहे, तसे एका दृष्टीने आपल्यासारख्यांना पण आहे. जे सामान्य आहे ते ठीक आहे त्यांनी, पण जे असामान्य झालेले आहेत, पुढे गेलेले, त्यांनी दुसऱ्यांचा बुद्धिभेद मतभेद करू नये, हा सल्ला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. कालचाच विषय भगवंत पुढे सांगतायत आता. 30वा श्लोक आहे, अध्याय 3. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. युद्धस्व म्हणजे युद्ध कर, पुन्हा तोच उपदेश त्याला केलेला आहे. त्यात त्यांनी म्हणलं की अंतर्यामीमध्ये परमात्म्यामध्ये मन गुंतलेलं आहे त्याचं. आपण 2-3 दिवस बघतोय तेच अध्यात्मामध्ये पुष्कळ पुढे गेलेत, परमात्मा स्वरूपाच्या जवळपास पोहोचलेले असे जे लोक आहेत ते. तेव्हा असं चित्त ठेव, म्हणजे परमात्म्यामध्ये गुंतलेलं चित्त ठेव, सगळी कर्म मला अर्पण कर, आणि आशा ममता आणि संताप सोडून तू युद्ध कर. आता हे जे काय गुण सांगितले ते जरा समजून घेऊ आपण. की परमात्म्यामध्ये चित्त गुंतलेलं पाहिजे, तोच एक विचार पाहिजे. बाकी जे सांसारिक गोष्टी आहेत सगळ्या त्या यायला नको मनामध्ये. मी सगळं जे काय करतोय हे परमात्मा स्वरूपाकरता करतोय, परमात्मा स्वरूप होण्याकरता करते, ही भूमिका असली पाहिजे. म्हणजे परमात्म्यामध्ये गुंतलेलं चित्त पाहिजे, हे दुसरीकडे जायला नको. सांसारिक जीवन आशा अपेक्षा ममता वासना, त्याचे कर्म त्याची फळं सगळं अडकलेलं असतं, ते दुसरीकडे आहे, बाह्य त्याच्यात गुंतलेलं आहे. आणि अंतर्यामी म्हणजे परमात्म्यामध्ये गुंतलेलं आहे. असं चित्त ठेवलं पाहिजे. आणि सगळी कर्म अर्पण करायची परमेश्वर, म्हणजे कर्म करायचे नेहमीचाच मुद्दा आहे. कर्म करायचे नाही असं नाही, ते करायचे तर आहेतच, पण माझ्याकरता नाही करत, मी परमात्मा करता करतो.
समाजाकरता करते, समाजाचं कल्याण करणारी कर्म करते. आणि त्यात 3 गोष्टी झाली, आशा, ममता आणि संताप रहित कर्म. आशा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे असले आशा, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, मिळेल ते मिळेल, ही सगळी आशा आहे. आणि एका श्लोकात सांगितलं, सगळ्यांना माहिती असेल कदाचित, आशानां मनुष्यानां काचित आश्चर्य शृंखला ययोबद्धा प्रजावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. एका सुभाषितकारांनी म्हटले की आशा आपली व्यवहारात असते, ती एक साखळी आहे. ज्या साखळीने मनुष्य जो बांधला गेला, म्हणजे आशेमध्ये अडकला, तर तो धावत असतो आयुष्यभर. कारण आशा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, ते मिळवण्याकरता धावत असतो. हे साखळीत बांधला गेला की मनुष्य पळायला लागतो. आणि जो या साखळीतनं मुक्त होतो, आशेमधनं मुक्त झाला की आशाच नाही त्याला काही, तो पंगूसारखा इकडे इकडे बसून राहतो, म्हणजे काही धावत नाही तो. म्हणजे बघा, नॉर्मली साखळी बांधली की कोणी धावू शकत नाही. सुभाषितकार म्हणजे आशा अशी एक विचित्र साखळी की जी बांधली असताना माणूस धावतो, आणि त्या साखळीतनं मुक्त झालेला माणूस शांतपणे बसून जातो. अशी आशा आहे, ती सोडून द्यायची आहे. म्हणजे संसारातील धावपळ गेली सगळी, शारीरिक गेली, मानसिक गेली, बौद्धिक पण गेली. तर निर्ममता म्हणजे ममता नको, हे माझं आहे, ते माझ्याकडे राहिलं पाहिजे, मी तिच्याजवळ राहणार आहे, ही सगळी ममता आहे. आणि श्रीकृष्णाने आयुष्यामध्ये सगळीकडे ममता सोडली. बघा, बरीच उदाहरणं आहेत. थोडा विचार केला पाहिजे. गोकुळामध्ये सगळं बालपण गेलेलं, किती आकर्षण, किती ममता असली पाहिजे. पण एकदा गोकुळ सोडल्यानंतर परत श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये पाऊल ठेवलं नाही, उरलेलं आयुष्यभर, की परत जाऊन बघूया तिथल्या लोकांना भेटू, असं काही नाही. एकदा सोडलं ते सोडलं, ही ममता सोडली. बघा, महायुद्धामध्ये त्याची सेना कौरवांकडे दिली होती, पण मागेच पाहिलेलं आहे की सेना कौरवांकडे, कृष्ण पांडवांकडे आले होते, तर ती सगळी सेना मारली गेली की युद्धात. काही त्याला काही सुख दुःख नाही. ज्यावेळी द्वारका नगरी निर्माण केली, सोन्याची नगरी म्हटली जाते, ती बुडवून टाकली जायच्या आधी. म्हणजे बघा, कुठे कुठे ममता शिल्लक आहे. आपण एवढंसं घर बांधलं तर किती जोडलेलं असतं त्याला. म्हणजे नगरी उभी केली आणि सगळी टाकून दिली, बुडवून टाकली समुद्रात, नाहीशी केली. नंतर ते यादव उरलेले त्यांच्या, ते एकमेकाशी लढून नेले. त्याच उदाहरण आहे सगळं. ते पण गेले सगळे, काही राहिलं नाही. आणि शेवटी देह सोडताना तो व्याधाने बाण मारला कृष्णाला, त्याच्या पायाला लागला, आणि त्यातनं मग त्याने देह सोडला कृष्ण. पण त्या व्याधाचा पण उद्धार केला, ज्याच्यामुळे देह सोडायचे, प्राण जाणार आहे, त्याचा पण उद्धार केला. हे प्रत्यक्ष आचरण दाखवलं. आणि मागे भगवंतानी म्हणलंच आहे ना, की मी ज्याप्रमाणे आचरण करतो त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं, म्हणून मला पण व्यवस्थितरित्या कर्म केली पाहिजेत म्हणून. त्यामुळे आशा, ममता हे दोन्ही सोडून संतापरित म्हटलं आपण. म्हणजे आशा, ममता, अनुकूलता, सुख दुःख, या सगळ्याला ज्वर म्हणता येत. आणि विगतच ज्वर हा, हे सगळं सोडून, म्हणजे ज्वरमुक्त होऊन तू युद्ध कर. शेवटी ते सांगितलं की तू युद्ध कसं करतं हे सगळं सोडून दे. कारण ह्याच्यातच तो अडकलेला होता ना, पहिल्या अध्यात आपण पाहिलं, यात सगळं अडकलं होतं, म्हणून तर युद्ध नको म्हणत होतं. म्हणजे सगळ्यातनं मुक्त हो, आणि तुला जे कर्म करायचे युद्धाचे, तुझं ते नियत कर्मही आहे, आणि ते मला अर्पण कर, म्हणजे तुला काही पाप लागणार नाही. हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात अर्जुनाला, पण सर्वसामान्य माणसाला, आपल्यासारख्यांना पण सांगितलं की आपण संसारामध्ये राहताना या अशा पद्धतीने राहिलं पाहिजे. म्हणजे मग कुठेतरी मुक्तीकडे, मुक्ततेकडे वाटचाल सुरू होईल. पुढचा श्लोक आहे, ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. त्यामुळे जो कोणी माणूस दोषदृष्टी टाकून, दोषदृष्टी म्हणजे काय, दुसऱ्याच्या बाबत दुसऱ्यामधले दोष पाहणे म्हणजे दोषदृष्टी आहे, किंवा दुसऱ्याच्या उत्कर्षामध्ये मत्सर निर्माण होतो, ही दोषदृष्टी आहे. दृष्टी चांगली पाहिजे, दुसऱ्याचे सगळे सद्गुण पाहिले पाहिजेत, म्हणजे मत्सर ठेवायला नको, ही चांगली दृष्टी आहे. आणि ती दोषदृष्टी म्हणजे दोष पाहणे, मत्सर निर्माण होणे,
मग ती दोषदृष्टी रहित झालं पाहिजे, ते सोडलं पाहिजे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं पाहिजे. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास, कुठली शंका मनामध्ये नाही. हे होणार म्हणजे होणारच, हेच आहे म्हणजे याच्याकरताच मी करणार, या भूमिकेतनं करणं श्रद्धा येऊन अंतःकरणाने केलं पाहिजे. आणि उदासीनता नसावी. मागच्या श्लोकात पाहिजे उदासीन सगळ्यातनं अलिप्त पाहिजे, सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजे. माया, ममता, सुख दुःख सगळ्यातनं बाहेर पडलं नाही उदासीनता. त्या 3 गोष्टी केल्या म्हणजे कर्मबंधनातून माणूस मुक्त होतो. आणि कर्मबंधन म्हणजे जन्म मरणाचं चक्र पण, त्यातनं मुक्त व्हायचं. ही सगळी 3 गोष्टी करून कर्म करायची म्हणजे मग तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. त्याला कर्म हे बंधनकारक होत नाही. म्हणजे कर्म तर करणारच येतो, पण ते बंधनकारक होत नाही, त्यामुळे तुला फळं भोगण्याकरता पुढचा जन्म घ्यावा लागत नाही.